एकनाथ शिंदेंसमोर मोठ्या आव्हानं असताना देखील शिंदेंनी ठाण्याचा गड राखला। हे कसं काय शक्य झालंय पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। 2022ला ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस शिंदेंसोबत ठाण्यातले नगरसेवक राहिले। मित्रांनो, खरं तर याच नगरसेवकांना शिंदेंनी परत एकदा तिकीट दिलं आणि त्यांची मनी आणि मसल पॉवर यूज करून शिंदेंनी अधिकाधिक नगरसेवक ठाण्यात निवडून आणले। ठाणेकरांशी असलेला एकनाथ शिंदेंचा कनेक्ट, खरं तर ठाणेकरांना काही प्रॉब्लेम आला की सगळ्यात आधी आठवतात ते भाई म्हणजे एकनाथ शिंदे, आणि एक जरी कॉल केला तरी एकनाथ शिंदे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील ही खात्री ठाणेकरांच्या मनात असते। आणि ही जी ब्रँड व्हॅल्यू होती शिंदेंची ठाण्यामध्ये त्याला यूज करून एकनाथ शिंदेंचे अधिकाधिक नगरसेवक निवडून आले। ठाकरेंची जी ताकद ठाण्यामध्ये होती ती कुठेतरी कमी पडताना आपल्याला पाहायला भेटली। त्याचं मुख्य कारण होतं की एकनाथ शिंदेंनी आपली सगळी ताकद ही ठाण्यामध्ये लावली, कारण शिंदेंचा जो बालेकिल्ला आहे तो ठाणेच होता आणि शिंदेंचं जे भवितव्य आहे पुढचं ते देखील ठाण्यावरती अवलंबून होतं। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा। भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।